नमस्कार, मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष. गाई म्हशीच्या दुधाला दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी गाई म्हशी विकून टाकल्या. एकेकाळी फायद्यात असणारा पशुपालन हा व्यवसाय गाई म्हशीच्या दुधाला दर नसल्यामुळे तोट्यात गेला आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी गाई म्हशी विकून टाकल्या. शेतकऱ्यांनी गाई म्हशी विकून टाकल्यामुळं शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मिळणं बंद झालं आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय खत मिळणं बंद झाल्यामुळं शेतकरी हे रासायनिक खताकडे वळले. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये युरिया, DAP सारखी रासायनिक खतं टाकली आणि त्यामुळं माती खराब झाली आणि पाणी खराब झालं. आणि या पाण्यापासून आणि या मातीपासून जो काही भाजीपाला तयार व्हायला लागला, तो भाजीपाला खाल्ल्यामुळं कॅन्सरचं प्रमाण वाढलं. आज भारतामध्ये पंजाबसारख्या राज्यामध्ये, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळसारख्या तालुक्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. आणि जोपर्यंत रासायनिक खतांचा वापर कमी होत नाही तोपर्यंत हे कॅन्सरचं प्रमाण असंच राहणार. एकीकडे आदरणीय तुकाराम मुंडे साहेब रोज बोगस दुधावर धाडी टाकत आहेत. बोगस दुधाचं प्रमाण का वाढलं तर शेतकऱ्यांनी जनावरं कमी केली आणि दूध उत्पादन कमी झालं, त्यामुळं बोगस दूध तयार झालं. आज 17 लाख लिटर, 17 कोटी लिटर दूध उत्पादन आहे, पण खप मात्र 64 कोटी आहे. यावरून किती बोगस दूध तयार होतं आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर जर मार्ग काढायचा असेल तर शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाला दर देणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर शेतकऱ्यांच्या गाई म्हशीच्या दुधाला, म्हशीच्या दुधाला पेट्रोल इतका दर आणि गाईच्या दुधाला डिझेल इतका दर दिला तर निश्चितच पुन्हा शेतकरी हे पशुपालन हा उत्तम असलेला व्यवसाय हे पुन्हा करतील आणि यांची संख्या वाढेल. आणि यांची संख्या वाढली तर सर्वांना चांगलं दूध मिळेल आणि त्याचबरोबर सेंद्रिय खतापासून तयार झालेला भाजीपाला मिळेल. त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की या गाई म्हशीच्या दुधाला आपण चांगला दर द्यावा, एवढीच माझी या निमित्त आपणाला विनंती आहे. धन्यवाद.